मित्रहो नमस्कार। भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते बघा हे केवळ आणि केवळ आपल्या सोयीपुरतं बोलतात, हे काही नवं नाही। बेताल बेलगाम अगदी वाटेल तसं बोलणारे नेते भाजपात आहेत। नाही बघा, म्हणजे कसं तसं बघितलं तर राजकारणामध्ये म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये आपल्या सोयीनुसार आपल्या सोयीचं आपल्या वरिष्ठांना खुश करण्याचं अशा पद्धतीने हे बोलणारे सगळे नेते असतात। अहो हे बघा, काल काय बोलले याचा विसर यांना पडत असला, म्हणजे खरं पडत नसतो, ते दाखवतात, पण तरी सुद्धा लोक सगळं लक्षात ठेवतात। हे यांनी लक्षात ठेवायला हवं। आता बघा, हे भाजपचे ते आमदार प्रवीण दरेकर कधी काळी राज ठाकरे यांच्या सोबत होते, अहो त्यावेळी काय काय बोलत होते। पुढे भाजपात गेले आणि त्यांची सगळी भाषाच बदलून गेली। आता गेल्या 2 दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली। आता ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत ही भाजपाची त्याचबरोबर शिंदे गटाची मनोमनी इच्छा असणार। अहो काही नेत्यांच्या ज्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ना, त्यातून हे अगदी ठळकपणे दिसत आहे। नेत्यांना काही वाटू द्यावं, लोकांना काय वाटतंय हे महत्वाचं, आणि ते सोशल मीडियावरून दिसतच आहे। लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणाचं। मराठी माणूस सुखावून गेला आहे। गुजराती माणसांना डोक्यावर बसवून भाजप मराठी माणसाची गळचेपी करीत आहे, मुस्कटदाबी करीत आहे। आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या पोटात दुखू लागलं आहे, तसं आणखी काही जणांच्या दुखलेलं आहे। पण बघा, या दरेकरांच्या पोटात किती तीव्र वेदना होत आहेत ती त्यांच्या ओठावर आलं। ठाकरे बंधूंना आता एकमेकांची राजकीय गरज निर्माण झाली म्हणून त्यांचा एकत्र येण्याचा प्रयत्न असू शकतो, असं हे दरेकर म्हणतात। अहो ठाकरे बंधू हे तर खुल्या मनाने एकत्र येऊ पाहतायत। भाजपाची राजकीय गरज दरेकर साहेब जाणीवपूर्वक नजरेआड का करतात? अहो लोकांचे पक्ष फोडायचे, अडचणीत आणून नेते पळवायचे, आपल्या वॉशिंग मशीन मध्ये घालून अनेक भ्रष्ट लोकांना पवित्र करायचं, स्वच्छ करायचं, ही कामं कुणी केली, ही पाप कुणी केली? मग ही राजकीय गरज नव्हती का? तेव्हा तुम्हाला हे आठवलं नाही का? आणि आता 2 बंधू एकत्र यायला लागले की तुमचं जळफळाट सुरू। ठाकरे बंधूंनी एकमेकांना ईडीची भीती घातलेली नाही, सीबीआय, इन्कम टॅक्स अशी कसलीही भीती घातलेली नाही, आणि राजकीय गरज म्हणूनही समजा ते एकत्र आले तर त्यात वावगं ते काय? भाजपला शिंदे गट चालतो, अजित पवार गट लागतो, लहान मोठे पक्ष सुद्धा त्यांना कमी पडतात। मग हे सगळं राजकीय गरज म्हणूनच असतं ना। ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर भाजपला धक्का बसणार हे उघड आहे। अहो मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत। आता भाजपच्या जीवावर गुजराती लोकांनी मुंबईत मराठी माणसाची मुस्कटदाबी केली। अहो मुस्कटदाबी म्हणजे काय? मराठी माणसांनी काय खावं हे सुद्धा आता गुजराती सांगू लागलेले आहेत, कोणाच्या जीवावर? आणि दरेकर म्हणतात महाराष्ट्राचे हित पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम आहे। हे कोण म्हणतं? भाजपाचेच दरेकर म्हणतात। आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून घेण्यासारखं नाही का होय? अहो लोक काय म्हणतात हे बघा कधीतरी। सोशल मीडियावरचा आक्रोश, आकांत, चीड, संताप कधीतरी बघा। किती स्वप्नरंजन करून घेणार आहात? काय तर म्हणे संजय राऊत यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं हे दरेकर म्हणतात। अहो दरेकर साहेब, तुमचं वक्तव्य तरी कोण गंभीरपणे घेतो? अहो गंभीरपणे घेणं तर सोडा, लोक हसतात हो तुमच्या वक्तव्यावर। तुम्ही म्हणताय महाराष्ट्राचा विकास वेगानं होतोय, मग आता सांगा तुम्ही असं बोलल्यावर लोक हसणार नाहीत का हो? काय बोलताय राव? महाराष्ट्राचं हित देवेंद्र फडणवीस पाहतात म्हणे, कसं बरं सांगा? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेऊन? अहो बघा, भाजपासून ते शिंदे गट असो, पोटदुखी जोरात सुरू झालेली आहे। या दोन्ही पक्षांना ठाकरे बंधूंचा मोठा धसका आहे, हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्हीही सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद।
पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.